नमस्कार आणि स्वागत आहे द डीप डाईव्हमध्ये. आज आपण विद्यावाचस्पती विद्यानंद यांच्या एका लेखावर खूप सखोल चर्चा करणार आहोत. यात त्यांनी नामस्मरण या साधनेकडे आजार बरे करण्याच्या एका वेगळ्याच दृष्टिकोनातून पाहिलंय. आता बघा, कल्पना करा की आपलं शरीर एक किल्ला आहे आणि आजार म्हणजे त्यावर झालेला हल्ला. आपण भिंती दुरुस्त करण्यासाठी औषधं वापरतो, पण जर किल्ल्याचा राजाच म्हणजे आपलं मन खचलेलं असेल तर सैन्य लढणार कसं? विद्यानंद यांच्या लेखनात नेमका याच राजाला म्हणजेच मनाला बळ देण्याचा मार्ग सांगितलाय. आपल्या सोर्सेसनुसार नामस्मरण हा केवळ एक धार्मिक विधी नाही, नाही, अजिबात नाही. तर शरीर, मन आणि आत्मा यांना जोडणारी एक शक्तिशाली आंतरिक प्रक्रिया आहे. तर आज ही प्रक्रिया नेमकी कशी काम करते आणि त्याचे परिणाम काय आहेत हेच आपल्याला शोधायचं आहे. अरे, याची सुरुवात एका खूप मूलभूत प्रश्नापासून होते. जेव्हा आपण आजार म्हणतो तेव्हा तो फक्त शरीरापुरता मर्यादित असतो का? म्हणजे एखादी जखम झाली किंवा ताप आला एवढंच, की त्याचं मूळ आपल्या विचारांमध्ये, आपल्या भावनांमध्ये आणि मानसिक अवस्थेत दडलेलं असू शकतं? लेखकाचा मुख्य युक्तिवाद याच पायावर उभा आहे. हा मुद्दा खूप महत्वाचा आहे, कारण शारीरिक वेदना दिसतात, त्या आपण इतरांना सांगू शकतो, डॉक्टरला दाखवू शकतो, पण मनाचा थकवा, चिंता किंवा आत्म्याची खिन्नता याचं काय? या गोष्टी शब्दात मांडणं खूप कठीण असतं. लेखात म्हटल्याप्रमाणे ही एक अशी अवस्था आहे जी आतल्यात पोखरत राहते, पण तिचं वर्णन करता येत नाही. अगदी बरोबर. आणि इथेच मन आणि शरीर यांचा थेट संबंध स्पष्ट होतो. लेखकाचा दृष्टिकोन असा आहे की चिंता, भीती, राग किंवा निराशा यांसारख्या तीव्र भावना आपल्या शरीराची ऊर्जा अक्षरशः शोषून घेतात. म्हणजे मनाची अस्थिरता आजाराला खतपाणी घालते की नाही? हो, म्हणजे जसं आजकाल म्हणतात सायकोसोमॅटिक. अगदी. यालाच आधुनिक वैद्यशास्त्रात सायकोसोमॅटिक डिसऑर्डर म्हणतात, जिथे मनातील संघर्षाचा थेट परिणाम शरीरावर दिसू लागतो. पण एक गोष्ट स्पष्ट करायला हवी की औषधोपचाराला पर्याय नाही. हो, ते आवश्यक आहेतच, पण लेखक इथे मनाला शांत करणाऱ्या मार्गाचं महत्त्व अधोरेखित करत आहेत. म्हणजे औषधं शरीरावर काम करतात, पण मनाच्या या अस्थिरतेचं काय? लेखात यावर काही उपाय सांगितला आहे का? नक्कीच. आणि इथेच लेखक नामस्मरण या संकल्पनेला अत्यंत प्रभावीपणे समोर आणतात. पण हे म्हणजे यांत्रिकपणे काहीतरी पुटपुटणं नाही. ही एक अंतर्मनाची साधना आहे, एक सजग क्रिया आहे. सजग क्रिया? हो. आपलं मन कसं असतं? एखाद्या माकडासारखं, जे एका विचाराच्या फांदीवरून दुसऱ्या फांदीवर सतत उड्या मारत राहतं. नामस्मरण म्हणजे त्या माकडाला एका जागी शांत बसवण्याचा प्रयत्न. ज्या क्षणी आपण एकाग्रतेने नाम घेतो, त्या क्षणी विचारांची ही अनावश्यक गर्दी कमी होते आणि मनाची चंचलता शांत होते. पण अनेकांना असा प्रश्न पडू शकतो की ठीक आहे, मन शांत झालं, पण त्याचा शरीरावर म्हणजे प्रत्यक्ष आजारावर कसा परिणाम होतो? हे केवळ स्वतःला बरं वाटण्यासाठी आहे का? खूप चांगला प्रश्न आहे. आणि यात एक शास्त्रीय गंमत आहे. जेव्हा मन शांत होतं तेव्हा आपल्या शरीरातील तो फाईट किंवा फ्लाईट मोड असतो ना, तो बंद होतो. अच्छा. म्हणजे कॉर्टिसॉलसारखे स्ट्रेस हॉर्मोन्स तयार होण्याचं प्रमाण कमी होतं. आणि या कॉर्टिसॉलचं प्रमाण वाढलं की शरीराची रोगप्रतिकारशक्ती कमी होते. म्हणजे आपण आपल्या इम्युन सिस्टमला मदत करतोय. अगदी. थोडक्यात मन शांत करून आपण शरीराच्या नैसर्गिक उपचार क्षमतेला एक प्रकारे ग्रीन सिग्नल देतो. लेखात वापरलेला शांत लय हा शब्दप्रयोग मला खूप आवडला. ही मनात निर्माण होणारी लय शरीरातील ताण कमी करते आणि भावनांचं ओझं हलकं करते. ही एक प्रकारची आंतरिक हार्मनी, एक सुसंवाद निर्माण करते. अरे वा, म्हणजे ही प्रक्रिया आपल्या शरीराच्या केमिस्ट्रीमध्ये थेट बदल घडवते. हे खूपच मनोरंजक आहे. तर ही प्रक्रिया नेमकी कशी काम करते? म्हणजे एकाग्रतेमुळे नेमकं काय होतं आपल्या सिस्टीममध्ये? याला समजून घेण्यासाठी आपल्याला आपल्या मज्जासंस्थेबद्दल म्हणजे नर्व्हस सिस्टमबद्दल थोडं जाणून घ्यावं लागेल. आपल्या मज्जासंस्थेचे दोन मुख्य भाग आहेत. एक सिम्पथेटिक नर्व्हस सिस्टम, जे आपल्याला तणावाच्या किंवा धोक्याच्या परिस्थितीत तयार करते. म्हणजे हृदय जोरजोरात धडधडणं, श्वास जलद होणं. हो, ही सगळी तिची कामं. आणि दुसरी आहे पॅरासिम्पथेटिक नर्व्हस सिस्टम, जी शरीराला शांत करते, आराम देते. यालाच शरीराची रेस्ट अँड डायजेस्ट अवस्था म्हणतात. अच्छा,
म्हणजे एक ॲक्सेलरेटर आणि एक ब्रेक सारखं आहे. अगदी तसंच. आणि जेव्हा आपण एकाग्रतेने नाम घेतो तेव्हा आपण जाणीवपूर्वक त्या ब्रेकवर पाय ठेवतो. बाहेरील अनावश्यक विचार आणि चिंता दूर होतात. त्यामुळे श्वास आपोआप मंदावतो. हो, श्वास मंदावतो, हृदयाची गती नियमित होते आणि आपली पॅरासिम्पथेटिक नर्वस सिस्टम कार्यान्वित होते. म्हणजे ही केवळ भावनिक शांतता नाही, तर एक शारीरिक बदल आहे. लेखात म्हटल्याप्रमाणे यामुळे आत्म्याला एक प्रकारचा आश्रय मिळतो. हा आश्रय म्हणजे सुरक्षिततेची भावना, एक आंतरिक शांती. आणि ही संपूर्ण प्रक्रिया शरीराच्या बरे होण्याच्या क्षमतेला थेट आधार देते. पण एक शंका इथे उपस्थित राहते. अनेकांना असं वाटेल की हे फक्त प्लेसिबो इफेक्ट नाही का? म्हणजे केवळ तुमचा विश्वास आहे म्हणून तुम्हाला बरं वाटतंय, साधनेचा त्यात काही वाटा नाही? यावर लेखात काही भाष्य आहे का? आहे. आणि हा मुद्दा खूप महत्वाचा आहे. प्लेसिबो इफेक्टमध्ये विश्वासाची भूमिका असते हे खरं आहे. पण नामस्मरणाचा परिणाम त्या पलीकडे जातो. जसं आपण आता पाहिलं, यात थेट शारीरिक आणि न्यूरोलॉजिकल बदल घडतात. हो, श्वासाची गती, हृदयाचे ठोके. हार्मोन्सची पातळी यांवर परिणाम होतो. ह्या मोजता येणाऱ्या गोष्टी आहेत. त्यामुळे याला केवळ प्लॅसिबो म्हणणं म्हणजे या प्रक्रियेच्या शास्त्रीय बाजूकडे दुर्लक्ष करण्यासारखं आहे. हो, श्रद्धा किंवा विश्वास या प्रक्रियेला अधिक प्रभावी बनवू शकतो, पण तोच एकमेव घटक नाही. ह्या साधनेची खरी शक्ती तिच्या सातत्यात आहे, असं लेखक स्पष्टपणे सांगतात. म्हणजे हा काही जादूचा उपाय नाही की एकदा केला आणि लगेच परिणाम दिसला? अजिबात नाही. हे स्नायूंच्या व्यायामासारखं आहे. जसा रोज थोडा व्यायाम केल्याने शरीर मजबूत होतं, तसंच रोज थोडा वेळ ही साधना केल्याने मन स्थिर आणि मजबूत होतं. अगदी थोडा वेळ तरी चालेल. हो, थोडा वेळ, पण मनापासून केलेलं नामस्मरण हळूहळू परिणाम दाखवतं. दिवसाच्या कोणत्याही वेळी, सकाळच्या शांततेत, ऑफिसच्या कामाच्या मधल्या ब्रेकमध्ये किंवा रात्रीच्या निवांत क्षणी ही साधना करता येते. हे स्वतःशी संवाद साधण्यासारखं आहे, नाही का? अगदी आपल्या आत काय चालले आहे हे समजून घेण्याची ही एक संधी आहे. आणि या साधनेबद्दलची एक विशेष गोष्ट जी लेखात अधोरेखित केली आहे ती म्हणजे तिची सहजता. यासाठी कोणताही बाह्य देखावा किंवा विशेष जागा, वेळ आणि साधना यांची गरज नाही. अनेकदा आपल्याला वाटतं की ध्यान किंवा साधना करण्यासाठी खूप तयारी करावी लागते, विशिष्ट ठिकाणी बसावं लागतं. पण इथे तसं काहीच नाही. फक्त मनाची तयारी आणि श्रद्धेची ऊब पुरेशी आहे. मला वाटतं ही गोष्टच या साधनेला खूप सोपी आणि सर्वांसाठी उपलब्ध करून देते. हो, आणि याच सुलभतेमुळे ही साधना सर्वांसाठी उपलब्ध होते. वय, लिंग, सामाजिक किंवा आर्थिक स्तर यापैकी कशाचाही अडथळा यात येत नाही. यातून निर्माण होणारी सकारात्मक ऊर्जा व्यक्तीला नव्या उत्साहाने जगण्यासाठी प्रोत्साहन देते, असंही लेखात नमूद केलं आहे. बरोबर. दृष्टिकोन बदलतो. हो ना, जेव्हा मन शांत आणि स्थिर असतं तेव्हा आव्हानांकडे पाहण्याचा दृष्टिकोन बदलतो. जिथे आधी निराशा दिसायची तिथे आता आशेचा किरण दिसू लागतो. हे ऐकल्यावर मला आठवतं की अनेकदा धावपळीच्या दिवसात आपण 2 मिनिटं शांत बसलो तरी किती बरं वाटतं. ही साधना त्याचंच एक पुढचं अधिक सखोल पाऊल आहे, नाही का? नक्कीच. मग या सगळ्या चर्चेचा अर्थ काय? आपण लेखाच्या शेवटच्या आणि अत्यंत महत्त्वाच्या मुद्द्याकडे येतोय. लेखक एका अत्यंत वास्तववादी विचारानं शेवट करतात की व्याधी किंवा आजार पूर्णपणे टाळणे कदाचित आपल्या हातात नसतं. आयुष्य म्हटलं की सुख, दुःख, आरोग्य, आजार हे चक्र चालूच राहणार आहे. बरोबर. कोणीही असा दावा करू शकत नाही की तो कधीच आजारी पडणार नाही. पण त्याचा सामना करण्याची ताकद वाढवणे हो, ते नक्कीच शक्य आहे. आणि इथेच या साधनेचं खरं महत्त्व आहे. नामस्मरण हीच ताकद देणारी आंतरिक प्रक्रिया आहे. ती आजार पूर्णपणे नाहीसा करेलच असं नाही, पण त्याला सामोरं जाण्याची शक्ती देईल. अगदी त्या आजारपणात खचून न जाता त्याला सामोरं जाण्याची मानसिक आणि भावनिक शक्ती नक्कीच देते. ती शरीराला आधार, मनाला स्थैर्य आणि आत्म्याला प्रकाश देते. म्हणूनच याला व्याधीवर मात करण्याचा सर्वात सहज, सुलभ आणि प्रभावी विधी म्हटलं आहे. आणि इथे मात करणे या शब्दाचा अर्थ खूप व्यापक आहे. अगदी बरोबर. मात करणे म्हणजे फक्त आजार बरा करणे नव्हे, तर आजारपणामुळे येणाऱ्या नैराश्यावर, भीतीवर आणि जी एक असहाय्यतेची भावना येते त्यावर मात करणे. ही खरी लढाई आहे. हो, आणि ही साधना त्यासाठीचं शस्त्र आहे. तर आज आपण विद्यानंद यांच्या लेखनातून नामस्मरणाच्या विविध पैलूंवर नजर टाकली. आपण पाहिलं की आजार म्हणजे फक्त शारीरिक नाही तर मानसिक आणि भावनिक दुःखसुद्धा आहे.
आणि नामस्मरण हे केवळ शब्दांचं उच्चारण नसून आपल्या मज्जासंस्थेवर आणि हार्मोन्सवर थेट परिणाम करणारी एक खोल साधना आहे. ही एक सहज, सुलभ आणि आंतरिक शक्ती वाढवणारी प्रक्रिया आहे. या चर्चेच्या शेवटी एक विचार करण्यासारखा प्रश्न उरतो. या लेखामध्ये नामस्मरणाची चर्चा व्याधी किंवा आजाराच्या संदर्भात केली आहे, पण जर ही साधना मनाला स्थैर्य आणि शरीराला आधार देणारी असेल, आपल्या नर्व्हस सिस्टमला शांत करणारी असेल, तर निरोगी अवस्थेत दैनंदिन जीवनातील ताणतणाव आणि आव्हानांना सामोरे जाण्यासाठी तिची काय भूमिका असू शकते? म्हणजे कामाचा ताण, नात्यांमधील समस्या, हो, भविष्याची चिंता यांसारख्या गोष्टींशी सामना करण्यासाठी ही आंतरिक शांतता आणि सकारात्मक ऊर्जा किती उपयुक्त ठरू शकते हा विचार करायला नक्कीच वाव आहे.